मुंबईतील 1993च्या बॉम्बस्फोट प्रकरणात 5 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेला अभिनेता संजय दत्तचा पुढील मुक्काम पुण्यातील येरवडा कारागृहात असण्याची शक्यता आहे। तुरुंग प्रशासनाने तसे संकेत दिले आहेत। मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात टाडा न्यायालयाने 2006 साली संजय दत्तला 6 वर्षांची शिक्षा सुनावली होती। सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा अवघ्या 1 वर्षाने कमी करून 5 वर्षांवर आणली आहे। त्यामुळे संजय दत्तला पुन्हा तुरुंगात जावेच लागणार आहे। मात्र याआधी संजय दत्तने 18 महिने तुरुंगात काढल्याने त्याला आता 3.5 वर्षे कारावास भोगावा लागणार आहे। शरण येण्यासाठी न्यायालयाने त्याला 4 आठवड्यांची मुदत दिली आहे। तरी त्याला कोणत्या तुरुंगात ठेवायचे याबाबत आतापासूनच खल सुरू झाला आहे। याबाबत अतिरिक्त पोलीस महासंचालक तुरुंग मीरा बोरवणकर म्हणाल्या, संजय दत्तला कोणत्या तुरुंगात ठेवायचे याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही। या संदर्भात तुरुंग अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेण्यात येईल। सूत्रांच्या माहितीनुसार हाय प्रोफाईल कैद्यांना ठेवण्यासाठी येरवडा जेलमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा आहेत। अशा कैद्यांसाठी हे जेल तुलनेने सुरक्षित आहे। त्यामुळे संजय दत्तला येरवड्यातच ठेवले जाण्याची दाट शक्यता आहे।